आई तुझी आई तुझी आई तुझी आठवण येते आई तुझी आठवण येते सुखद स्मृतींच्या कल्लोळानी काळीज का जळते माझे काळीज का जळते वात्सल्याचा कुठे उमाळा वात्सल्याचा कुठे उमाळा तव खाताचा नसे जिव्हाळा तव खाताचा नसे जिव्हाळा हृदयाचे मम होऊन पाणी हृदयाचे मम होऊन पाणी नयनी दाटून येते माझ्या नयनी दाटून येते आई तुझी आठवण येते आई तुझ्या विण जगी एकटा आई तुझ्या विण जगी एकटा गोरकाच मज म्हणती करंटा गोरकाच मज म्हणती करंटा रथामणीची पुरास रथामणीची पुरास माझे काळीज आई तुझी आठवण येते आई तुझी आठवण येते मारितो आई आई हाक मारितो आई आई तुझी
पाहिजे, मला माझी आई पाहिजे. रडायचं नाही, रडणं बंद आहे, रडणं बंद आहे. मला आई पाहिजे माझी. बापू, आई केव्हा येणार? आई ना येणार, बरे होणार. तू डोळे पुसव बघा, पुस बघू तुझे डोळे. मला माझ्या आईला भेटायचंय. ते दवाखान्यातले लोक मला आईला भेटायला देत नाही. आईला भेटायचं असेल तर वेळेवर येऊन भेट म्हणतात. आईला भेटायला वेळ का ठरवावी लागते बापू? त्यांना आई नाही का? अरे तुला माहित नाही, हॉस्पिटलमध्ये भेटायच्या वेळा ठरलेल्या असतात. पण मला त्यांना कुठं भेटायचं होतं? मला माझ्या आईला भेटायचं होतं. अरे पण दवाखान्यात ठेवलंय ना तिला, का ठेवली तिला तिथं? बरी व्हावी म्हणून ठेवली आहे. होईल बरी. हे बघ, तू अख्खा सकाळपासून रडते. सकाळपासून एक कण सुद्धा तुझ्या पोटात नाहीये. आई सुद्धा उपाशी आहे. माझ्याशिवाय ती कुणाकडून काही खाणार नाही. तिच्या आधी मी जेवलो तर पाक लागेल ना बापू? नाही लागत, नाही लागत. मी सांगतो ना तुला. चल तू अगोदर जेवून घे. उपाशी पोटी तप करतोय मी. आपण असं उत्तर दिलं असतंस का? बापू, बापू मेला, मी आप्पा बोलतोय असं समज. हे बघ, मी सांगतोय तुला, मी सांगतो ना तसं वागला तर तुला लगेच आईकडे घेऊन जायचं. लगेच हो, हो. खरंच लगेच हो. खरंच. हो हो चल, तू अगोदर जेवून घे. चल. अरे तू जेवला, आईला सुद्धा बरं वाटतं. आईला बरं वाटते. हो चल चल. नको, पंत रागावतील, पंत रागावतील. रागावू दे, मी हे बघून घेतो त्यांना. तू चल, पंत रागवतील म्हणे. चल चल, तू जेवून घे. चल, तू जेवला? अरे त्या आईला विचारा, बरं वाटते. आईला बरं अख्खा सुद्धा तिथे बिचारी रडते. चल चल. आई, आई, तुझ्या आधी जेवणाचं पाप करतोय ग मी. यानी कानीच्या पापानी जन्मांतर कृतानिश्च तानी तानी विनश्यन्तु त्वमेव शरणं मम. पण रागावतील. आई रागवणार, मी आहे. चल, तू देवाला चल, मी आहे ना, मी आलोय ना. चल तू चल, जेवून घेऊ बरं. आईला बरं वाटेल. आईला बरं वाटेल. चल जेवून घे. अरे आमच्या मार्गात आळी या तर याद राखा. काय 2 वेळ खायला मिळतात ते पण मिळणं मुश्किल होईल. म्हणजे? अरे तुमच्यासारखी नीट माणसं या देवळात आहेत तोपर्यंत ते उद्ध्वस्त होईल. बाजी उलट्या काळजाचे कसा? अरे माणूस कसले तुम्ही? अरे भर चौकात उलटे डांगून फटके मारू, मिरच्यांची धुरी देऊ, पाठ काढू. अरे समज काय कोण आम्हाला? बाबूराव असं तो व्याख्यान देत होता अस्पृश्यांचा पुढारी. काय केलं तिथं? मी जाऊन का काय त्यामध्ये गेला होता तुम्ही? नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना बोलवायला गेलो होतो. बरं मग काय झालं? ते देवळाच्या गावाला पाय ठेवायला तयार नव्हते. मूर्ख आहेत ते. हो, मूर्ख आहेत. पण त्या मूर्खांना समजावं, उपाशी पोटी मूर्खांना समजावायचं कुणी? त्यांना सांगा देव सर्वांचा आहे. अहो पण देवळाच्या गावाला पाय ठेवायला धर्माची आडकाठी आहे असं म्हणतायत ते. जो धर्म असले पायबंद घालतो तर धर्माला पायाखाली तुडवा मानावं. अहो त्यांची पण तशी तयारी आहे पायाखाली तुडवायची. हा, हे त्याला सांगायचं कुणी? अहो मूर्ख आहेत ते. हो मूर्ख आहेत. पण त्या उपाशी पोटी मूर्खांना शहाणपण शिंगायचं कुणी? बाबूराव हा, मी सांगतो तुम्हाला, हा. तुम्ही मला शहाणपण शिकू नका. छे, 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 छे. अहो तुम्हाला मी शहाणपण शिकवायला
अहो मी त्यांच्या समोर काय बोलू शकलो नाही तर तुमच्या समोर काय बोलू. ठीक आहे, ऐका आता. हा तुम्ही जावा इथून, हा त्यांना सांगा हा तुम्हाला अन्न मिळताना दिगू आहे म्हणून. बर तुम्हाला जर हवं असेल हा तर आम्ही पुरवतो. हा अन्नाची लाच निश्चितीने खातील ते. उपास म्हणजे तर भेसूर चित्र उभं करा त्याच्या समोर. कच्च्या बच्च्या काल्पनिक टीका ऐकवा त्याला. मी टाकतो मदत दिगूला, खाऊ दे मुक्कामार पोलिसांकडून, होऊ दे त्यांना मिळणार त्याचा. आणि मग मग काय आपलं काम फत्य. अहो पण तो सदू आहे ना मोकळा, हे ऐकून गेलो होय. बाबूराव हा, कसले खुर्चाळे का प्रश्न विचारता हो तुम्ही. हा. माझ्या हातीखाली काम करण्यापेक्षा म्युन्सिपालिटी मेंबर का झालात नाही तुम्ही. पंत म्हणे सदू आहे मोकळा. पंत आपल्या सारख्याने तर असं बोलू नये. दागिने कुठे देव असते. देवावर आहे पण ते चोराची आपली हिंमत होती ना. का का अहो पंत हे बघा, हा, जास्त बोलू नका. हा. तुम्ही रत्नागिरी केलेला पापाचा लेखी पुरावा माझ्या हाती आहे. तो जर पोलिसांनी दिला ना तर बेड्या पडतील बाबा तुमच्या हातामध्ये. पंत प्रतिष्ठित माणूस आहे मी इथला. हा या तुम्ही. हा हे घ्या हा देवा तुमच्याकडे. थांबा बाबूराव, कसले पैसे आहेत ते? ते पंतांना विचारा. कसले पैसे दिलेत त्याला? का दिले सांगा. काय करायला सांगितलं तुम्ही त्याला? कोण तुम्ही. देवा धर्माच्या साक्षीने लग्न झालेली तुमची बायको. अरे वा, गरज बोलताय. कुठून शिकला कुठे कशा आणपण. ते माझ्या मुलीला शिकवली आहे तिला. हिंदू, आणि आता मी तुला शिकवणार आहे. हिंदू, जा घरात. त्या दिगूला शांतपणे जेवायला वाट. जेवायला. हिंदू, तुझा घरात त्याला जेवायला वाट. मी आहे इथे. मी बघतो याच्याकडं. चष्मा सापडला. हो, तर चष्मा सापडला म्हणूनच तर ओळखलं तुला मी. मला ओळखलं एवढं सोपं नाही बापू साहेब. फार जड जाईल तुम्हाला. जाऊ दे, मी सांगतो ना तसं वागायला तयार हो आता. का गुलाम नाही मी तुमचा. त्या दिगूला का खेळतोयस तू. इच्छा माझी. त्या इंदिरित आयुष्याशी का खेळतोयस तू. और माझी. त्या देवस्थानाच्या उत्पन्नावर काय टाकलायस तू. अर्थ माझा. उगाच मगून उत्तर देऊ नकोस. मी सांगतो तसं वागायला तयार हो. तुझं जेवढं चांगलं होईल तेवढंच मी प्रयत्न करेन. माझं नुकसान कोणीच करू शकत नाही. शुद्धीवर आहेस का तू. कुणीच करू शकत नाही. अरे 3000 रुपयाची अफराफट तूच केलीस ना. केली ना. तुम्ही तर माझे भागीदार होता. भूल जामीन राहिला तुम्ही. भागीदार. अच्छा, म्हणजे जामीनदार. काय याला काय पुरावा आहे का तुमच्याकडे. तसं तुम्ही मला लेखी लिहून दिलंय. लेखी. हो. काहीतरी मूर्खासारखं बोलू नका. हे बघा, जे तुम्ही मला सांगायचं बघा. अरे हा मूर्खाचा कोरा कागद आहे. तेच म्हणतोय मी. फक्त खाली तुमची सही आहे. आता सांगा, मला हवा असलेला मजकूर तुम्हाला नको असला तरी मी लिहू शकतो की नाही. म्हणजे मगाशी चष्मा नव्हता डोळ्यावर तुमच्या. पत्र लिहिलं मी, सही केली तुम्ही. म्हणजे तुमच्या लक्षात नाही आले चष्मा असल्यामुळे आणि मला कळलं नाही मी शुद्धीवंत असल्यामुळे. समजलं.
आता मी सांगतो की तुम्ही ऐका. माझ्या घरात तुम्ही लुडबुड करू नका आणि तुमच्या मुलं सुद्धा हात विरोध सांगा. शंकर शंकर. बापू याचा अर्थ याचा अर्थ एकच, एक दिवस तुला तरी या जिभेचा टाक तोडावाच लागेल. म्हणजे या माणसाला ओळख दाखवली तर तुम्ही. कुणी खाल्ला नाही, कुणी दिला नाही तुला सांग. मर्जीप्रमाणे वागतोय माणूस. काय रे दगडा, कुणी जेव्हा घातला तुला? विचार मला काय करत ते गपराजी तू खोट द्यायचं नडीचा पाच वाजता त्याला अधिकाराने कायदे करशील. मुका सोडून रिगोला नाहीतर काला सीता. अरे अरे भेट घेऊ दे त्याच्या आईची. भेट घेऊ दे दिगुला, नाही तर तुला जंगलात उठले. अक्का 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 आपली आई गेली. अक्का आपली आई गेली. अक्का आपली आई गेली. हात झाला. काय झालं? देवाचे नागरे सापडले की काय? ते तर गेले, पण वाईट गोष्ट म्हणजे आपल्या दिगंबर पंतांच्या आई गेल्या. अरे रे, आई फार वाईट बातमी आणली. आईची भेट सुद्धा झाली नाही बिचाऱ्याची. दिगू तुझी ना आईची भेट सुद्धा झाली नाही र. भेट सुद्धा झाली नाही. देवा आज कसं काय ना केलं. 2 वर्षा आणि 3 इसा झाली तेव्हा एकदा दिसला होता. आज का पावलं पडली बरं नगराला. असा दुष्काळ पडला होता गावावर. महादेव बाबा न्या पाय त्या वक्ती आला होता. आज कोणा पुन्हा मंत्र न्यायचा विचार हाय. हा कोण ओरडतो ना तिकडं. दुष्काळानं पिल्लाला दिसतो या. काय मागतोय असं देवाकडं. काय मागतोय असं देवाकडं. अरे खाया माग. अरे दिल देव त्याला चौतारा काय नाही तर तुला कुठून देणार त्यो. अरे कोण कोण भाऊ वरती कॅमेरा लावतो. कुणी ऐका रे. अरे दिगोबावरती मारले कुणीतरी. कोणाची घरातला बाहेर कशा पायी आला होता. मारलं कोणी, कशा पायी मारलं. बघा काय म्हणते करणार. असं दसऱ्या काय झालं डोकली दे सांगा. लहान होताच तेव्हा त्याला ओळखलं तुमचं घर म्या. नंतर तुमचं बाप म्या बरोबरचा. आता त्यो बाबान म्या भान. अहो तुमचं घर ते फुटायचं. तुमच्या वाईटावर कोण उठणार. दिगू भाऊ नाव सांग. नाव आहे ना तुला दिगू भाऊ. हो बोला की. काय गडबड आहे. अंगावर पांघरून पण कोण गेलं त्या अंगाला. काय झालं. मला शक आला म्हणून आलो. काय झालं बा.
या दिगूबाऊसनी मारलाय कोणीतरी. यो बघ बेसूत पडलाय. असं देवा दिगू दिगू आपण ह्याच्या घरी जावा. ललिताबाई आहे की का बघा. ती नाना बोलावं. ते ते बघतो म्या. पण सदा कोण असा बरं ह्यो. मला ठाव आहे पण तुमचा विश्वास बसणार नाही. आज कळ तुम्हाला तिथे कोण आहे तो. जा जावा तुम्ही येशा करा. तुमच्या पाहायला लागतो. जावा. जातो मी. अरे पण ती घरी नाही. साथ आली आहे भरतेश्वरावर. फाटची उठून आली होती आमच्या वाड्याकडं. अरे दुष्काळात जोडीला दोषी तापाची. आबा अरे असं बघू नका. जातो मी. अरे कुठलं पाप शिरलं या गावात. 40 वर्षात जो दुसरा दुष्काळ. पांडुरंग हरी दिगू. अरे मारला कुणी रे तुला. आई गेलेला 16 दिवस झालं. तेव्हा त्यांना घास नाही तुझ्या पोटात आणि तुला मारला. अरे मार मार. कोण खऱ्या जाते जाते हे क्या का माझ्या बर. आता पिंडी बदल नागा का मार तू. या अर्थ शिंग मला चांगलं कशा पाहिजे तिथं बांध चालवतात. अशी ताकद हे घेऊन मैदान जड माझ्याशी. दिगू अरे दिगू देवा. अरे कवा संपता राह्य दुरीत. अरे कवाच्या शनी बसलाय भरतेश्वराच्या मानगुटीवर. कवा टांगा राहते हो. अतांग सागर अवती भवती सौख्य शौकदो तीरावरती. हवे तुला ते तया दिसेने उचल टाक पाऊल जरा. तू जपून टाक पाऊल जरा. जीवनातल्या फिरा जीवनातल्या फिरा. कुठे गेला होतास. आई कुठं गेली तर देवाला विचारायला. तुला ठाऊ नाही. मला मला ठाऊक आहे सदू. आई गेली नाही ती जन्माला आली. वासांशी जीर्णानी यथाव्याळ. सदू जसे आपण अंगावरचे जुने कपडे टाकतो त्याप्रमाणे आईच्या आत्म्यानं तिच्या अंगावरचं जुनं वस्त्र टाकून नवीन वस्त्र अंगावर घेतलंय. अरे असं का बोलतोयस तू आज. तुला आश्चर्य वाटतंय सदू. हा वेडा छाण्यासारखा बोलतोय म्हणून. खरं खरं बोलतोय म्हणून. खरंच सांगतो सदू. अरे जाता जाता ही पुण्याई माझ्या आईनं मला दिली. मरता मरता देखील दुसऱ्यांचं चांगलं करणं हा माझा धर्म ती मला शिकून गेली. ती गेली सदू पण माझ्या विचारांना शब्दाची झालर लावून गेली. आणि दुसऱ्याचं वाईट असताना दुसऱ्याचं चांगलं करणं हा माझा धर्म आहे सदू. हाच माझा धर्म आहे. असं बोललोय दिगू. त्यात तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतोय तो. अरे अरे आईला इंग्रजचा कवटा तुझ्या आणलं त्याने. सोन्याच्या चाकीची 30 गज. चौथा नामा निराळ होऊन कशी काय कामं करून घेतो काय पथ्याच लागत नाही. अरे आता हे देवाचं दागिनं चोरी गेल्याचं काम नावं काढलं या. अरे जे या भरतीला कंदीत झालं नाही ते समजा हाच घडतं या पावलं पावली. अरे पुरस्कार असतात. सदू अरे असं हसू नये. लोक येडा म्हणतात. सदू सदू तू अगदी आहेस तसा आहेस बघ. वय मी आहे तसंच आहे. पण तू का होत नाही. वस्ता तसा शेणा. अरे दिगू एकदा शेणा हो मग जातो त्या पंताला हिसकाव. अरे त्याने काय केलंय तुझं. अरे त्याने कसं तळपट केलं या. मला त्यानं काय केलं या. अरे आज 2 पारी गावातली मोठी माणसं जमून पापी चोर ठरवणार तुला. गावातला तुला हातरून स्वतः भरतेश्वरची मालकी संस्थाकडे घेणार आहे. अरे आबाळातला सूर्याला हातरून त्याच्या जागी हे वटवागू लटकणार आहे तख्त. मालकी म्हणजे वारसा नव्हे. त्यांना वारसा मिळणार नाही. अधिकार फार तो मिळेल.
ज्याला जे हवं ते त्याला मिळालाच पाहिजे. जो ते वांचिल तो ते लावो, प्राणी मात्र हा माणसाचा धर्म आहे सदू. आणि ते मला आता सांगायला यायला लागलं. झालोय ना माहिती शाणा? वय दिसत तुझं शानपण म्हणून माणसाचा धर्म आहे. अगं पण तो पाहायचं कुणी? बळी तो कान पिळी ह्यो कायदा झालाय भरतेश्वरावर. तुला नाही कळणार ते आणि म्हणून मी शहाणा झालोय. खरंच सदू, आता मला भूक लागली आणि हे मला कळतंय आणि ते मी सांगू शकतो तुला. दूध देतो थोडं? दूध नाही. का रे, रागावला? अरे मिळत होतं तेव्हा घेतलंच नाही आणि आता कशा पायी मागतोय? ही माणूस की तुझी भवली आहे मला. पुण्य करायला गेलो तेच बाजलं या. म्हणजे आणि पोरं दूध पितात हे तूच मला होतच नव. त्या दिवसापासून मी पाणी घालणं बंद केलंय दुधात. शाबास सदू शाबास. अरे शाबासकडे छाती मस्त फुगती या, पण पोटात पीळ पडलं ते कोण उकलणार? का रे, काय झालं? अरे इमानदारीनं मी जरा पैका पुरेना म्हणून इकली गुरडोर बाजारला परवा ते बाबू लावायला. अरे ह्यो तुझा धर्म बाजलाय मला. तांड्या पोराचं चांगलं करायला गेलो आणि गाई वाचल्याचा काळ होऊन बसलो रे, काळ होऊन बसलो. तो धर्म नव्हे सदू. त्याआधी दुधात पाणी घालून जे कर्म केलं ते कर्म वाटतंय तुला. अरे धर्म न म्हणताय कर्म म्हण. उपाशी मध्ये ते पोटच आहे ना. अरे व्यवहारात नाही कळत कसं ओळख होऊन लबाडशी लबाडी आणि टोळ्याला टोला ह्योच खरा धर्म आहे. अरे पण या धर्माने सर्वांचा नाश होईल. झाला तरी चालेल. मग पाळायचा कुणी तो धर्म? पायाचा पुढील धर्म असा येण्यावाने काहीतरी विचारू नकोस. कवा तरी मरायचंच आहे, मग स्वतःच्या हक्का पाय झगडून मरावं. तेच म्हणतोय मी आणि कळत नाही तुला. मला कळत नाही आणि तू सांगतोय. अरे शेना आहे शेना. अरे वारस आहे तू भरतेश्वराचा आणि तो पंत समधी इष्ट गिळायला बघतोय आणि तू म्हण गेल्या गे हवं ते मिळायलाच हवं. होय, त्यासाठी स्वतःची आहुती द्यावी लागली तरी ती द्यावी माणसाने. हाच माझा हक्क आहे. तो माझा हक्क आहे. तो मी दुसऱ्याला कसा मिळू देणार? हा माणुसकीचा वारसा आहे. सदू, वेदांचा अर्थ सांगण्याचा मराठीचा अधिकार ज्ञानेश्वरीला मिळावा म्हणून ज्ञानोबा माऊलींनी जिवंत समाधी घेतली ती ह्याच हक्कानं. अरे म्हणून तू मालक असताना तो दुसरा बळून बसला तुला कान पिळाया. अरे इथे हा एक आणि हा एक असा भेदच उरत नाही. एक जेव्हा नाहीचं होतं तेव्हा शून्य उरतं, अनंत राहतं. एक जोंधळ्याचा दाना जेव्हा जमिनीत गाडला जातो तेव्हा एक जोंधळ्याचं खरघोस कणीस वाऱ्यावर डुलत असतं जगाला आपली साक्ष दाखवण्यासाठी. अरे कशाला नाव काढतोय त्या जवारीचं? त्या पंताचं पाय लागला धरणा वसाठाची शेती असली. औषधाला दूध मिळणार, बापाच्या तोंडात पाणी घाला पोराची पानं गावसना, पोराची दूध मिळणार आणि आहारातली अन्न मिळणार. एकमेकाच्या मानेवर टाकून राहते असेल. अरे काय सांगू तुला, माणसाला माणूस फाडून खाईल कोणा दिसत असला काय आलाय भरतेश्वरावर. आबाळाच्या दिशेनं पावसाच्या आसेनं शेतकऱ्यांच्या नांदरा लागत्या ती त्या खालीच येत नाही बघ. भरतेश्वर पेटेली आग बघाया. ज्या दिशेकडे जातात त्या दिशेकडे बघतात, त्या दिशेकडे बघतात. आई गेल्यापासून हे मला कळायला लागले सदू. त्या दिवसापासून बोलणं बंद केलंयस तू. मी मुक्यानं तप करत होतो सदू. आणि आज बोलायला लागला तो बी असा इड्यावानी. वेड्यासारखा नाही, शहाण्यासारखा म्हण, सरळ सरळ म्हण. अरे ज्याच्या ज्याच्या पापानं हा दुष्काळ पडला या भरतेश्वरावर त्या प्रत्येकाच्या पापाचा पाडा जर मी वाचू लागलो तर या जगात मी एक मूर्ख माणूस म्हणून ठरेल. अरे पण खऱ्याला डर कशाची? आहे सर, आजच्या जगात खरी डर असेल ती फक्त खऱ्याला. खोट नेहमी शरीराच्या कपड्यासारखं ऐटीत मिरवत असतं, पण खरं शरीर आपली शरम दाढून कपड्याच्या आत चालत असतं. सजू सजू जसं जग आहे तसा मी नाही. मला खोटं बोलता येत, मला खोटं वागता येत नाही. एवढं सोडून मला सारं काही कळतंय. अरे म्हणून लोक तुला येण्या म्हणतात. खरं सांगतो तुला, आज जराशानं माणसं जमते देवळात तेव्हा असा येण्यावर तरी काही बोलू नको. जे बोलायचं आम्ही बोलू, समजलं?
अरे तुम्ही बोलून कसं भागेल? आज मी पंचायती समोर बोलणार. आज इथला उत्सव सुरू व्हायचा आहे ना, भरतेश्वराचा वारसा म्हणून आज मी बोलणार आहे. भरतेश्वराच्या अधिकारीची पुण्याई आज माझ्या दिवेवरून बोलणार आहे. ही माझी श्रद्धा आहे. या माझ्या श्रद्धेची आज मला कसोटी पाहायची. सदू, सदू, आजपर्यंत मी कधी खोटं बोललोय का रे? पाप केलंय का? नाही रे नाही. अरे तसं बोलत त्याची वाचा चढल. हे जर खरं असेल, भरतेश्वर हे जागृत देवस्थान असेल आणि ही गोष्ट जर सत्य असेल, तर आज मी पापी आहे, चोर आहे असा दिवाडा झाला तरी भरतेश्वरावर पाऊस पडेल आणि भरतेश्वराचं दुरीत नाहीस होईल. असं वेड्याने बोलू नये. तुम्ही ऐकत असाल. ही जाणून बुजून एका दगडाची श्रद्धा आहे. या शाण्या जगाला, या माणसातल्या दगडाची ही श्रद्धा वेड्याचीच वाटणार. पण जर ही बडबड खोटी ठरली तर काय करशील तू? काय र लय अवसान आला असते बोलतोय. काय करशील काय तू? कुठलाही शाणा कधी करणार नाही ते. माझी श्रद्धा जर खोटी ठरली, पाऊस जर पडला नाही, तर ज्या पावनकुंडाच्या परिसरात मृत्यूच्या भीतीनं कुणी माणसं जात नाही, त्या पावनकुंडात मी माझा देह अर्पण करतो. सदू, नाही रे नाही. सदू, अरे ज्याला आपल्या प्रजेचं रक्षण करता येत नाही तो कसला वारस आणि मी कसला रे त्याचा अधिकारी? सदू, सदू, मला बोललंच पाहिजे. जे पंचायती समोर मला बोललंच पाहिजे. नको रे. तू इतकंही बोलू नकोस. तू आज जेड्याने बोलतोयस. मला तुझा भ्या वाटायला लागलाय. तू आपल्या जीवनात काहीतरी करून घेणार आहेस. त्याच दिवशी कोणाचं तरी चांगलं होईल आणि भीती ना ती आता सगळ्यांनाच वाटणार आहे. तू जपून टाक पाऊल जरा, तू जपून टाक पाऊल जरा, तू जपून हे टाक. बघ बाबूराव आले. या बाबूराव, या. हे काय करताय बाबूराव? का सांगा, सांगू. ही तुम्हाला लाचारीची लागलेली सवय बाबूराव. दुसऱ्याच्या ओंदिडनं पाणी पिणाऱ्या माणसाला पाण्याच्या एकेका थेंबासाठी असं तुमच्यासारखं तोंड आप करून उभं राहावं लागतं. खरं आहे की नाही बाबूराव? काय बरं आहे हो तुमचं? मी असलो म्हणून हे असले, कारण मी मूर्ख आणि हे शाणे. बरं आहे की नाही बाबूराव? हो ना. तुमचं काय बरं आहे हो? तुमचं काहीच बरं नाही बाबूराव. तुमच्या डोळ्यासमोर हा जो सुखाचा तरंग दिसतोय ना, तो तुमच्या आयुष्यावर तुमच्या पाण्याचा पडलेला हा सुखाचा तवंग आहे. आपलं म्हातारपण विसरू नका बाबूराव. जवानी फार काळ टिकायची नाही. 84च्या पडल्या गाठी, 84च्या पडल्या गाठी, बालक होतील जरठ शेवाटी, तारुण्याच्या उन्मादाने, तारुण्याच्या उन्मादाने विसरतोच का तुझी जरा, जमून टाक बाहुल्या, जमून जीवनातल्या मुसाफिरा, जीवनातल्या मुसाफिरा, जमून टाक बाहुल्या, जमून टाक बाहुल्या. काही बरं नाही बाबूराव. तुमचं बरं अजून व्हायचं आहे. दुसऱ्याचं वाईट झाल्याशिवाय तुमचं बरं कसं होणार? त्यासाठी तुम्ही वाट बघता. खरं आहे की नाही बाबूराव? हो काय ना काय, हो काय ना काय. सदू, मी विचारीन त्या प्रत्येक प्रश्नाला याच्याकडून होकाराची उत्तर येत आहे.
हे तुला ठाऊक नाही, ते मला ठाऊक आहे. सदू, तू ज्यांना घाबरतोस ते बाबूराव मला घाबरतात. बर, आणि ती छाती कशी उड्या मारते बघ, बापाच्या एका उसळी सारखी. आता मी चांगला बोलायला लागलोय, चांगला वागायला लागलोय, एवढा एकच निरोप ते पंतांना देणार. खरं आहे की नाही बाबूराव? म्हटलं तर हो, म्हटलं तर हो काय, म्हटलं तर ना काय, मग नाहीच म्हटलं तर आहे का? सदू, ते घाबरले, त्यांना घाम फुटला आहे. जा जा बाबूराव, बाबूराव जा. निघाले लंकेला आग लावायला निघाले. बाबूराव, तिला लंकेला आग लावली, तिचं निदान सोनं तरी झालं. पण तुम्ही जी आग लावायला निघालात त्याची राख होणार आहे, राख. कारण तुमची सुद्धा राख होणार आहे. जपून चला, जपून चला, नाहीतर शाणे म्हणता म्हणता एखाद्या दगडावर आपटून पडाल, ज्या दगडाची आज देव म्हणून पूजा केली. हवास थोर तुला जवळ सरस संपदा दूर लोटतील. हवास थोर तुला जवळतील गरज संपदा दूर लोटतील. ओळखून ही प्रीत जगाची रहा जवळ लांबून करा. तू जपून टाक बाबूला, तू जपून टाक बाबूला. जीवनात या सामीरा, जीवनात या सामीरा. तू जपून टाक बाबूला, तू जपून टाक बाबूला. तू व्यवहारी आहे, हुशार आहे, भावनाशील आहे. भाषेने रांगडा असला भावडा आहे. तू देखील सांभाळ. हा व्यवहारी मानव तुला केव्हा आणि कसा फसवेल त्याचा पत्ता देखील लागायचा नाही. माणसाची जात वाईट आहे, राक्षसा देखील वाईट. जाणवाच्या वेळी प्रतिनिधी म्हणून का होईना, पण देव हा देव होता. या मानवानं त्याचा देखील दगड बनवून टाकलाय. दानव जगती मानव झाला. दानव जगती मानव झाला. देवाचाही दगड बनवला. देवाचाही दगड बनवला. कोण कोठला पामर, कोण कोठला पामर. तुला तू अरे डोळे कशाने भरू आले तुझे? माझा बिगू दिवस तर वेळा झाला.
मिळायचा दिवस आहे. माझा वारसा हक्क आज मला मिळायचा दिवस आहे. रडू नको सदू, हास. अरे हास. आज मी सुद्धा नगर तू इतकं मी बोलू नकस र. तू हसू बी नकस, तू रडू बी नकस. तू तसा शेणा नाही जात तरी मी चालेल, पण तू असा येडा होऊ नकस र, येडा होऊ नकस. सदू मला भूक लागली रे. तुला कळत नाही, मला कळत नाही. सदू सदू मला थोडं दूध हवंय. तुला मार लागलाय ना. पोटावर मार बसला म्हणजे पाठीवरचा मार विसरतो माणूस. बाकी कसल्याही वेदना मला कळत नाही. भुकेनं खायला काहीच मिळालं नाही. सगळ्या वेदना गिळून टाकल्या. आज माझ्या भरतेश्वरावर पडलेला दुष्काळाचा अनुभव घेतोय मी. सदू खरंच मला भूक लागली रे. दूध दे. अरे पाण्याचं दे, बिन पाण्याचं दे, पण मला दूध दे. मी आता शहाणा झालो ना. तुला देखील खरं नाही वाटत. तुला देखील खरं नाही वाटत. म्हणजे या दगडावरची या देवाची देखील श्रद्धा उडाली. नाहीच तुला खरं वाटायचं. नाहीच वाटायचं. खरंच सदू आज मी एकटा झालोय. माझं कुणी नाही या जगात. निरोप देवा येईल वरदा. पंत नाही पलीकडच्या दरवाजाने. कुणी विचारलं तुम्हाला? बाबूराव, मृगजळ सगळे तुझिया भवती. मृगजळ सगळे तुझिया भवती. दहान लाटू तया मागुती. दहान लाटू तया मागुती. पाण्यात तू पाण्या वाचून व्याकुळ रे होशील जरा. तू जपून टाक पाऊल. ए दिगू, दिगू, अरे हा कुठे गेला दिगू? वळू नकासा. काय झालंय? मग सांगितलं ना, वळू नकासा. आता झोपल्यावर पडलाय तो. तुम्हाला ते विचारू. हा विचार. रागावलं तर नाही ना. अरे नाही रागवणार, विचार. तुम्ही शिकलेला असता. माझं अडाण्याचं बोलणं ऐकून तुम्ही चाल. पण मी ज्या सांगितलं मग ते केलं तर प्रत्यक्षात लक्ष्मी नांदायला लागेल तुमच्या रूपानं. तुम्ही हात धरा दिगूचा. काय? लगीन करायच्या संकट. जो एकच मार्ग आहे, पंताला बाहेर काढण्याचा. त्याला आई नाही,
भाऊ नाही, पण त्याची झाली नाही. तुमच्या पायाला सदू वहिनी हो माझी. सदू बोल बघू. सांगून सांगा टाका. सांगा, तयार आहे का तुम्ही? सांगा ना, तयार आहे का तुम्ही? काय देवळा काय धर्माचा दवाखाना? पाहिलंच मोहिते, हे असले प्रकार चालतात या ठिकाणी. काय रे सदा, काय विचार आहे तुम्हा लोकांचा? याला काय विचारताय? दडजे हात धरला दोघांनी एकमेकाचा. कुणाचा राहात? या शरी डॉक्टरनीचा. अरे भन आहे ती माझी. अरे आता काय पण सांगशील तो? अरे आम्ही स्वतःच्या डोळ्यानं बघितल्या गोष्टीचा विश्वास ठेवायचा म्हणजे झालं की. अरे अरे अरे, जेव्हा मोर आपला पाप. एक पुरावा मिळाला ना तुम्हाला गावातल्या पापाचा. मोहिते, नाही नाही भाऊ, त्यातलं काय बी नाही. अरे तोंड वर करून बोलतोस. अरे वर तोंड करून बोलतोस? इतका सकाळचा पाय कसं पाहायला होतात? बोल की. चांगला दे की उत्तर. बोल की आता. अरे बाई बाई हो, तुम्ही कशा पाहायला होता? बोला की आता. पहाटेपासून पत्ता नाही घरात. वडील ना पत्ताच ना यांचे. होय रे सदू, मला काय ठाव? तुला ठाऊक नाही ना कसं असेल. आणि ठाऊक असेल तर तू थोडा सांगशील. ते आल्यावर असले प्रकार कसे करायला मिळतील. अरे तो आणावरून बोल ना. या पंताला ही कीड आहे या गावची. अरे ह्याच्यात पापाला दुष्काळ पडला या. अरे हे मोठी माणसं धरत द्याल. तुझ्या पुण्याचं पद्धत मेजो बंधलं त्याचं काय ते बोल. तो काय बोलणार आता? लोक बोलतात. अरे यांच्यामुळे दिगंबर पत्रांना चोर व्हावं लागलं. कोण चोर? अरे खबरदार आहे, यापुढे त्याला उद्देशून कोणी सकाळ शब्द बोलायचा. गप्पा बसा. त्याची बाजू घेऊन भांडायला माझ्यापेक्षा जवळचं नातं काय तुमचं त्याच्याशी? होणार आहे, लग्न करणार आहे मी त्याच्याशी. चला निघायतून. काय 4 पुरुष माणसाची वडील आहेत ना तुमच्या जिवंत अजून. योगायोगाचा तुमची नसली बघायची आमची आहे. तुमच्या आमच्या सवयीमध्ये फरक आहे. अरे गप्र, लय फुगू नका कुत्र्यावानी. दाडवा तोडून टाकन. चला. अरे आता मला वाघाचं बळ आलं या. राजा, नाही झाला तुझ्या आपल्याला सुरू तर बघ. जा. चला हो बाई. अरे जातो नाही, आता येतो. माझी माणसं गाव घेऊन येतो. नाही तुझ्या गावात नाही घालून आता बस. चला हो बाई. काय दोघे पाहिलं मोहिते? त्याच्या संगतीने बिघडलाय तुम्ही. अहो कोराडणीचं पडलेलं फूल ज्याने झाडाला बघून फुलावं तो साहस मुलगाचे प्रकार करेल का? पण ही संगती कराय की नाही मोहिते? ते आत्ताच कसं सांगावं? दोन्ही बी बाजू ऐकायला हव्यात. खरं सांगायचं म्हणजे मोहिते, तुम्ही म्हणताय म्हणून, नाहीतर मी गाव सोडायला तयार आहे. छे पंत. हो आपण गेला होते. तुम्ही सगळे मिळून सगळी मीटिंग ठरवा आणि धान्याची कोठारा उघडा. तुम्ही जो मान्य कराल तो निर्णय आम्हाला मान्य. आजच्या आज जाऊन टाका. माझा कसलाच आग्रह नाही. माझी निवड जर दिगूला मान्य नसेल तर मी गाव सोडून जातो. अहो त्याला कोण विचारतोय? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्यानं दागिने चोरलं देवाचं. इतकं जरा सिद्ध झालं तरी पुरं. ते आम्ही सहज पूर्ण करू. तुम्ही निर्णय घेऊन या, आम्ही दागिने हजर करू.
म्हणजे तुम्हाला ठाव आहे नाही असा अंदाज आहे हो. अंदाज मग ठीक आहे. मग तुम्ही देवळातच राहा. दिगू मावशी बी हजर ठेवा. म्या माझी माणसं घेऊन येतो. मग ती जो काय निकाल देतात तो देवाचा निकाल. कसं हो. एकदम मान्य बर मी तुला बाहेर जाऊन होय आम्ही मी चलतो की आता. मोहिते हा. ओ मोहिते थांबव जरा. इतक्या घ्या, होय मला. असू देतो. अरे घालतो पैका तुला शरम नाही वाटत. पैका दिला म्हणून तुझी तरफदारी करून वाटलं तुला. अरे पैका नाही इकली जाणारी मराठी माणसं आम्ही नवा. काय म्हणजे आम्हाला असं वाटलं काय वाटलं हे नाही वाटलं होय? अरे पिकल्या केसाची चाव घाल. अरे तुझ्या वयाची 10-12 पोरं मला आहे ते 10-12 पोरं. काय चाललंय बाबूराव? अहो, लाज नाही वाटत त्यांना पैसे द्यायला? मला वाटलं म्हणून अहो त्यांना पैसे देऊन पिकल्या कसं विकत घेता का तुम्ही? हा गप्प बसा. भलत्या माणसाला भलत्या गोष्टी सांगायच्या म्हणजे काय? आपण जा मोहिते, तुम्हाला जे योग्य असेल ते करा. बाबूराव मलाच वाटलं. काय वाटलं? अरे चांगल्या माणसाला डाग लागायचा तुझ्या असल्या करणीनं. येतो म्या बायका देतोय. अरे माझी माणसं घेऊन येतो. अरे माझी माणसं घेऊन येतोय. बायका देतोय. तुम्ही माझ्यावरच उलटला. हा व्यवहार आहे बाबूराव. अहो, दागिने कुठे आहेत? सुरंगाकडे तुझ्याकडे काय दिले? तुमचा काय भरोसा. अहो तुम्हाला वेळोवेळी उलटाची सवय आहे. अहो या कामगिरीमध्ये तिकडे जायलाच मिळालं नाही. पण ती मगाशी डॉक्टरने काय बोलली माहित आहे ना? हो. तेव्हा तिला वाईट तारखे ठरवा आणि तिच्या नावाने होम करा गावामध्ये. निगोशी लग्न लावायचं ना तिथं. मग त्यासाठी तिला अगोदर बदनाम करा. हो दे मला आता ते काय असेल ते पर्यंत तुम्ही मी दिगूच्या लग्नाचा मांडव घालतो. तुम्ही या आणि त्या ठिकाणी नंतर आम्ही काही आग लावू. जा ना बाबूराव. आता सुरुवात करा. तयार लागा. कसली तयारी दिगूच्या लग्नाची. नक्की हो दिगूचं लग्न हो. तेव्हा जागेने चोरला ते मिळाले कधी केव्हा कुठं आजच. पण कोण आहे तो हो तुम्हाला नाही पटणार. सदू. हो त्यानेच चोरले देवाचे दागिने. हो अहो पण तो सगळ्या भावाचाच आहे दिगूच्या. हो त्याने तर दिगूला मारेकारी घातले दागिने तोडण्यासाठी. तुमचा विश्वास नाही बसणार ना. पण लग्न कुणाचं हो सदूचं दिगूचं ललितेशी ललितेशी? हो. पण ती तयार आहे का आहे ना तयार. पण पंत गावभर चर्चा चालली आहे. सदून आज सकाळी ललितेचा हात धरण्याची. अरे लोक म्हणतात सदू हा आपला बाईची तसली छान जोडी जमवली पंतांनी. बरं मी जाऊ. हो या तुम्ही.
आणि तयार लागा लग्नाच्या मांडव व्यवस्थित व्हायला पाहिजे निघा. पण खरंच ललिता असं करेल का? तुझा नाही विश्वास असणार ना. हो नाही असं कसं म्हणू मी. पण ते बाबूराव काय म्हणाले? अहो बाबूराय काय काय बोलताय तो विश्वास ठेवू नका तुम्ही. उलटट माणूस. मी जरा लग्नात तयार लागतो. तू बाकी तयारी करून घ्या. मी चलू. बाई तू आता बाई ती तशी चांगली जोडी जमवली पण झाली. तू आता बाई ती मजा मजा जोर करतो आम्हा साहेब. मला कसला नमस्कार करता आबा? अहो अप्पांच्या बरोबरच आहे तुम्ही. अव वयाने मोप वाढला म्हणून उसाला एंडा लवसाचं येते होय. अव तुमच्या घरचे पुन्हा यायचं. जाऊ दे आबा, पण तुम्ही काय आला होता? दिगू भाऊ आलो होतो. कुठे आहे दिगू भाऊ? देवळात आहे. वय देवळात असला जागा आहे का? नाही, झोपला येते म्हणून उठवलं नाही त्या. लई माणसाला त्यातली मॅच पाहिजे त्यातली पहिलं. कोणी मारलं समजलं का? ते माहित नाही बघा. पण सटू म्हणत होता काय? तुमचा विश्वास बसणार नाही बघा. काय म्हणाला? हो नाही म्हणत होता. पण जे सांगे तुमचा विश्वास बसणार नाही बघा. कसं सांगे? अहो त्यानंच मारलं म्हणे दिगूला. छाछा तो कसं पाय मारल? अहो दिगूनं दागिने चोरल्याचं कबूल करावं म्हणून. एक एक ऐकावं ते इकडेच बघा. त्याची अनेक वेग वार्ता ऐकली आहे म्या. कसली? तुम्हाकडे कोण नव पाहुणे आले म्हणा. हो ललिता, तिचंच लग्न ठरलंय दिगू बरोबर. भलतं का सांगता का? सदू आणि ती समजा गावात हात धरून पाहिले आम्ही. कुणी? तुम्ही गावात जाऊन या बघा. आज समजा गाव हीच रुपारी गाते. गावाचं काय? पंखाचा पक्षी करतात लोक. अव पंख असा पक्षी होतच का नाही? ते जाऊ द्या अगं, पण तुम्ही काय आला होता? दिगू भाऊ न्याय आलो होतो. कुठे आहेत दिगू भाऊ? आत आहे. दिगू भाऊ ओ दिगू भाऊ का त्या भरतेश्वरावर कोपला या देव. माझी पोरगी तापानं बेजार हाय. आता नुसतं पाय लागलं पुरं. त्या शिरप्या मोत्याच्या दादनी परीस ह्याच्या पायाला गुण हाय बघा. हो बघा ती पोरं बाळ दुवा देते असली. अन्न बी नाही त्याच्या पोटाला. तुम्ही नाही तर कोण दया करणार आमच्या गरीबावर? सर्वांना धान्य वाटण्याची व्यवस्था होणार आहे याच्या लग्नात. नका नका अक्का हे लगीन करू नका. आम्हाला उपाशी मारा. पण या देव माणसाला इटाळू नका अक्का. लोक तुम्हाला नावं ठेवतात. चलता का दिगू भाऊ? लागता का गरीबाच्या घराला पाय? दिगू भाऊ चला आबा, मी तुमचाच आहे. विश्वास तुमचा, भाग्य या दगडाचं. विश्वास तुमचा, भाग्य या दगडाचं. चला. माहिती तर तुम्ही चांगली जोडी. चांगली जोडी जमवली पंतांनी. बाई असते चांगली जोडी जमवली पंचाने. इथे घ्या आता बाई असते चांगली जोडी जमवली पंचाने. आम्हाला सवय काय बी बनतील. आपल्याला लोकांनी घाबरायचं वय. तुम्ही काय बी काळजी करू नका. मीच समजी तयारी करतो. येतो मी. काय रे हिंदू तू एकटीच? हो एकटीच. तुझ्या सुशिक्षित सवय मला पाठ नाही. आता तू सदूच होता ना तुझ्या बरोबर. बरोबरीने मिरवायला माणूसही अगदी शोधून काढला. बापू घरातही हे पाहून भलतीच पावलीस तू. त्या सदूच्या सल्ल्यानं दिगूच्या गळ्याला कुठे फास जाऊन म्हणजे झालं. आणि हो जाणारच केव्हा तू?
नाही आहे तर जास्तीच आहे म्हणायचं. बरेच वाट बघत असते तुझी. अच्छा म्हणजे रडतेस डोळे इथून तुला काय बोलली? तिच्या नवऱ्याचे सगळे प्रकार ठाऊक आहेत मला. त्याने देवाचे दागिने चोरले आणि ठेवायला दिले एका बाईकडं आणि तिला मी पकडली आहे आणि तिला आणली तुला बरोबर. आज या चोरीच्या आळोपातून दिगू सुटणार आहे आणि सापडणार आहे तुझ्या कैदे. पाळण्यात ठरलेलं लग्न आज पुन्हा ठरणार आहे. एक लग्न दोनदा ठरणार आहे. तू चिंता करू नकोस. हा चल होतोय मी बघतो गावात आहे. हो 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 पोरीचं लग्न करण्यासाठी म्हातारपणी पोटपट करावा लागतो. हो 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 हो. भाऊ माझा विश्वास ठेवावं. म्या बी घातला दिगू बी घातला तो पंत परका त्याचा विश्वास ठेवता आणि माझ्यावर ठेवत नाही. अरे पण माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलं ते खोटं म्हणावा म्हणजे वाल्मिकला रामायण टाळून असल्याचं झालं की. आमच्या समद्यांच्या डोळं या बाहेर तुझा हात धरलेला जण विश्वामित्राने मेनक्याचा हात धरल्यावानी. बघा आता हे मला सांगतो की मी आज बघितलं म्हणतो घडलंच नाही. नाही नाही भाऊ त्यातलं काही बी नाही. तुमचा रोग बदलला होता त्या पंथानं हात धरला होता मध्ये भाऊ. बहिणीचा कधी भाऊ बहिणीचा कधी हात नाही होय. आणि भाऊ तुम्ही आपल्या कधी आईचा हात धरला नाही होय सदा. भाऊ तुम्हाला दिसल्यापरी दुसरी नाती नाहीये जगात. अरे तो पंचायतच्या डोक्याचा माणूस. भाऊ सापाला बी डोसकं नसतं या. भाऊ सापाला बी डोसकं असतं पण काहीच नसतं या. आणि असलं ते उकलाट असतं या. अरे नजर चुकली जरी पाय लागला तर सावाला कमी करत नाही तो. तुझं वाटलं पण त्याच्याशी म्हणून बोलतोय तो. तुमचा विश्वास तरी बघत कसा बसावा सांग की. भाऊ भाऊ दिगू पाय झालं होते जमीन विचारा तिला पाहिजे तर काय पाप आहे ते. होय पापच आहे. लावतो कसोटी आणि का दिगू भाऊ श्रीराम राम सांगा. देव आहे तो पण या दगड्याचे दगडच वाटणार. कुठं निघाला तू? पावनगुंडाकडे येतो उडी. पापी आहे ना वा. मग जगून तरी काय करू. जातो भरतेश्वराकडे. पापी माणसं गेल्यानं दुष्काळ दूर होते ना वा. मग घेतो उडी पावनगुंडात. अरे मागा हो हा करतो पाय लावायला निघाला. काय म्हणतोय काय? जीव देतोय म्हणतोय. दिवस देणार तो दुसरा मार्ग कुठला वाटतं आला? म्हणजे हो चोर हा. त्याने दागिन्यांची चोरी केली. ये पंता तोंडावर आता मोरा कुणाला शिल्लक ठेवणार नाही तुला. तीन उचून हातात. पाहिल्यात म्हणते कसा रोडीचा बोलतो तो. जे उचून देतो ना देशी बाबा देशी. गुंड्याचा जमाना आहे. निरापराधाला सुळावर चढवा आणि आपण राज्य करू द्या. अरे इतका सासू होतात माझी माणसं काढून देत बाहेरल्या अंगाला. हा अडू नको तर काय आज सोडू. देवाचा आकडा नाही बनवायचा आहे मला. माझं एवढं पाप बस झालं भरतेश्वरावर. अरे इतका पुण्यचा आहे मग दगड दगड म्हणता दिगूचा फारच का घ्यायला बघतोय. ऐकलंच म्हणते म्हणाल होतं ना तुम्हाला. हवं तर त्या दिगूला वारदार करा देवस्थानाचा. मी गाव सोडायला तयार आहे म्हणाल होतं ना तुम्हाला. आढळल्यासारखा काहीतरी बडबडतोय. पुन्हा आरोप करतोय माझ्यावरती. आणि
वय आजकालची पोरं ही लईच अवागलागत व्हायला लागली आहेत. ऐकतायत ना तुम्ही काय म्हणतोय तो? त्याला म्हणू दे हो, पण चोरीचा काय झाला, गावला का दागिना? तुमच्याजवळ पुरावा कुठे आहे यात तू चोर म्हणाया? ते सापडतील हो. उगीच काय त्या छाती लोकपणे सांगतोय. तुमचा काय निश्चय ठरतोय? दिगू जर तुम्ही म्हणता तसा चोर ठरला तर दैवगाचीच फिरणे मानावा आणि उच्चार तुमच्या हाताने सुरू करावा. कोण चोर? हे म्हणतात दिगू मारू चोर. सगळ्याच म्हणताय, हे मोहिते देखील म्हणताय. तुला इतका का लागला रे आबा? तू बोलू नकस. अरे या देव माणसाच्या पायगुणानं साऱ्या गावची रोगराई पळाली. पुण्याचा आहे दिगू, पुण्याचा. अरे आज पुण्याचा दिगू होता म्हणून आज तो वाचला गाव. ह्याला चोर म्हणतोस? अरे किड्या पडत होता तेवढा खूप. पाहिलं मोहिते सगळे शेपरावून ठेवलेत लोक या सदून दिगूच्या नादानं. अरे वायने सारखं म्हणून काय झालं? जरा विचार करत जा. आपली जात कोणती, आपण बोलतो कोणाला? अरे जातीचं नाव काढू नकोस. अरे ज्या जातीचा आहेस तिला तर बट्टा आहेस तुझा, पण आमच्या बी जातीत बसणार नाहीस. बाप आहेस तू, भरते खरं बाप. तू माझ्या फाट्याला दिगू भाऊला पैका चालून भारा वळवलीस आणि दिगूच्या अंगात काट्या घातल्यास. अरे दिगूच्या बापानं चौकार बाप देव त्याच्या पायावर घातलं. आता वंगाळ म्हणा महाराजी जात. तू कोण र? धर्मानं बामण, धर्मानं माग. अरे जातीचा कसा तू कसा? अरे अनुभवाच्या माणसाने असं बोलू नये आबा. तू गप्पच रे. का पैका चाला तुझा बिया ना? आबा आपला मान राखून घे, नाहीतर वाघ बरी नाही. काय करशील र? पैकाच्या लोकांना बोलतशील. इतकी जाणच बदलली का या पंथाच्या आधार तुझी? ऐकली आहे का तुम्ही याची म्या? एकही पैसा मी दिलेला नाही आणि द्यायचा कबुली केलेला नाही. उगीच भलत्या माणसावर भरती आरोप घेऊन जातीवेद कशाला उडवताय? पण असं कसं काय करतं? दिगुवाल्यांनी सदून दागिने तोडण्याचं सिद्ध करा. मी आहे तुमच्या माग. या लोकांची धान्य उच्चार सुरू करा. तो म्या तिघाला गावाबाहेर काढतो. अरे गावात जाणार नाही तर मारणार नाही दिगू. अरे अरे पंचा मग बस पुंजा करत माणसं झाल्या गावात. अरे तू कशाला बोलतोस? तू ते जाती घालून वीज पसरवलं. एक तर देवाचे दागिने चोरलेस दिगूला सहाय्य करून. उगीच नाही बोलत, पुरावा आहे माझ्याजवळ. हे बघा बाबूराव आले. या बाबूराव, हा घ्या पुरावा. घेतले का दागिने? पंच यावेळी काही बोलू नका. अहो बोला की. पंच अब्रू जायला लागली. अरे खाऊ हाय तुझं त्याला उत्कडा की तोड. काय झालं? दागिने घेऊन सुरंगा पळून गेली. अहो तुझ्याकडे कसे गेले दागिने? हो मी दिले म्हणून सांगितले ना. बरं झालं आपल्या तोंडाने बोलता येते. परी सुरंगा कोण? आवीन आता वा बाबूराव, काय गुरवकी करता का बायकांना ठेवता देवळात? पंच काय बोलताय तुम्ही? तुम्ही असं खोटं बोललात तुमच्या विश्वास ठेवणार कोण? बापू बापू आले वाटतं.
बापू जोर करतो. बापू नमस्कार. नमस्कार नमस्कार. अच्छा, मी बापू सोनटक्के. नमस्कार नमस्कार. बापू हो तुम्ही गेलं बघता आज आकांत चालवलं भरतेश्वर यानं. याने केलेले सगळे प्रताप मला ठाऊक आहे. तुम्हाला हा, काय ठाऊक आहे? सगळं ठाऊक आहे. काय? पत्रावर नुसती पत्राच्या सही खाली तारीख आहे ते मला ठाऊक आहे. नुसती बापू ही सही चालत नाही हे मला ठाऊक आहे. आणि सुरंग भावीन कोण हे मला ठाऊक आहे. तिला पकडली आहे, आणली आहे बरोबर. आणू आत. नको ते पातळ. का येऊ देखील होता. याने दागिने चोरले. इथं करता आपण. मी करतो मी. अहो, तुम्ही दिलेत ना ते जुगवर हार घ्यायला. स्वतः केलेलं पाप सगळं दुसऱ्याच्या माती मारताय तुम्ही बाबूराव. माझ्या आयुष्यावर ठराव दाखल करताय. होते दुसरं तोंडाने सांगतात दुसऱ्याला पार्थ आहेत का ते? पुरावा कुठं यांच्या जवळ? पुरावा हा घ्या. हे घ्या देवाचे दागिने. हे घ्या. हे घ्या. हे तुम्ही चोरले असते कशावरून? सगळ्या गोष्टींना पुरावेच पाहिजेत. साक्षी हव्या आहेत. हे खरं कशावरून? पण तुमच्याजवळ कुठं पुरावा आहे? नाही नाही ह्याला नाही लागत पुरावा. बाकी समजासनी लागतो. तुम्ही विश्वास ठेवता यांच्यावर मोहिते? आमचा स्वतःवर विश्वास बसणार असं झालाय. काय होणार ते बी कळत नाही, काय झालं ते बी कळत नाही. आम्हा या पंतांची आणखी एक गोष्ट मला माहित आहे. पंतांनी दिगंबर पंतांच्या हातून आपल्या आईला विष देऊन विषप्रयोग केला. त्यांनी झोपेच्या गोळ्या औषधं खाल्ल्या आणि ते औषध दिगुने आपल्या आईला बाबूराव साक्षी आहे माझी. अरे आता ह्याला पुरावा की गाडावा? अरे कुणी लावले? माणसं पकडली. पंतांनी पैसे काढले पंचायत. नाही 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 मी नाही दिले पैसे. हो नाही हो, तुम्हीच दिले होते ना मला पैसे द्यायला त्यांना. बाबूराव गप्प बसा. आता बाजू पलटली आहे पंत. नाटक करत होता दिगूचं कल्याण करण्याचं. हा अरे वाचा बसली का तुझी? बोल की. घे ना धान्य. बाहेर की पाऊस. अरे इजो किया. थांब सदा असा नका. ह्याला वारसा भरतेश्वराचा शिरा. अरे चंदनाचा खाड खराब निघाला. आता या लावा लाकडाला चंदनाचा वास आणि कराचा वास. बाहेर की पाऊस. हा हक्क तुम्हाला कुणी दिला? याला शिक्षा करण्याचा अधिकार माझा आहे. मी याला शिक्षा करणार आहे. मला आश्चर्य वाटतंय मला बोलता येतंय म्हणून. हेच फार वाईट आहे. कारण बोलता येतो म्हणून माणूस वाईट असतो. मी आता फार वाईट बोलणार आहे. मी आता फार वाईट बोलणार आहे. अरे असं बोलू नकोस दिगू. तुला येड लागले. तू येडाय चेडा. होय मी वेडा आहे. असाच एक वेडा एकदा एका नदीच्या काठावर बसला होता. आणि त्या नदीच्या पात्रातून एक विंचू वाहत आला. तो विंचू बुडू नये म्हणून त्याने आपल्या तळहातावर घेतला. तसा त्या विंचवाने त्याला दंश केला आणि तो पुन्हा पाण्यात पडला. त्यांनी त्याला परत उठवला आणि परत आपल्या हातावर ठेवला. शेजारी बसलेला एक शाणा म्हणाला, महाराज हा विंचू आपण कशाला वाचवताय? हा क्रूर प्राणी
जौश मारण्याचा आपला गुण सोडेल का? बरोबर. अरे शेणाच होता तो. हा? पुढे काय झालं? तो म्हणाला, हा विंचवासारखा प्राणी सुद्धा आपला हलका गुण सोडायला तयार नाही. मी तर माणूस आहे. यांना वाचवण्याचा माझा धर्म मी का सोडू? तुझ्यावानी येडा असेल. अरे एव्हा असं वागण्याला कोण शाळा म्हणेल? किती तुझ्यावानी येडा असेल. नाही सगळं, तो वेडा इतका सामान्य नव्हता. त्या आबाग वेड्याचं नाव काय होतं माहित आहे? काय काय होतं? मला ठाऊक नाही. नाही. मला कुणाला ठाऊक नाही. त्या महाभाग वेड्याचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस. त्याला कोण येडा म्हणेल? जो म्हणे तो वेडा, असा हा माणूस, त्याचा हा धर्म, तोच माझा धर्म असू नये असं थोडंच आहे. सूर्याचं प्रतिबिंब समुद्रात पडतं तसं ते डबक्यातही पडतं. समुद्रात पडलं ते सूर्याचं आणि डबक्यात पडलं ते काजव्याचं असं कोणी म्हणेल का? अरे हाच माणसाचा धर्म आहे. दुसऱ्याच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणं हाच माणसाचा धर्म आहे. हेच कर्तव्य आहे. तू माझ्या लक्षात आहे की का बघतोय? मी नाही ऐकणार, ऐकणार नाही. तू पश्चिमेच्या बाजूला बघ, काळा कुट्ट ढग उठलाय. बघ बघ, आता पाऊस येणार. महादेव शास्त्रीच्या पुण्याचा कृपासागर भरतेश्वराच्या परिस्थितीवर आपल्या परिस्थितीचं दैवत घालत येणार. तो बघ पाऊस आला. यानी कानीच्या पापानी जन्मांतर कृतानिश्च तानी तानी विनश्यन्तु त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम शरणं. भाऊ तिकू पावाला गुडा दामा झाला. तिकू भाऊ अक्का अक्का तिकू तर पावाला गुडा उडी घेतली. अक्का अरे आता कशाला तिकू तिकू म्हणता? दगड म्हणा दगड. दगड म्हणून जगला आणि दगड म्हणून मेला. या माणसाच्या जगात तुम्ही माणूस म्हणून जगू दिला नाही. पण माझा देव असा दगड म्हणून मेला. अरे दगड दगड म्हणून ज्याची निंदा केली, आता देव देव म्हणून त्याची पुंजा करा, पुंजा करा.